महा एपिसोडच्या दुसऱ्या पार्टमध्ये आपण पाहणार आहोत. इकडे वल्लरी सांगत असते हा सगळा जो प्लॅन आहे तो आम्ही रस्त्यामध्येच केला. तेव्हा इंदुई म्हणते हो बरोबर आहे, आता आम्ही प्लॅन केला आहे. तेव्हा अजित विचारतो कसला प्लॅन, नेमकं तुमचं चाललं तरी काय आहे. तेव्हा वल्लरी सांगायला लागते यावेळेला आपण त्या अण्णा केदारला असंच सोडायचं नाही. आता तो प्रेरणाताईंशी लग्न करायला निघाला आहे, मग त्याला प्रेरणाताईंना नवरी बनवायला लागेल आणि त्यासाठी मेकअप तर लागेलच. त्याच्याचमुळे आम्ही प्लॅन केला आहे की तेजाताईंना तिथे पाठवायचं आहे आणि प्रेरणाताईंना सगळ्या गोष्टी सांगून टाकायच्या आहेत. तेव्हा ती म्हणायला लागते मला तर तिथे जाऊन असं झालं आहे कधी मी त्या अण्णा केदारचा गळा धरते. तेव्हा वल्लरी म्हणते कोणतीच घाई करायची नाही, आपल्याला सगळ्या गोष्टी खूप शांतपणे हँडल करायच्या आहेत. तेव्हा ती म्हणते ते तर मी करणारच आहे, पण ते अण्णा केदारला बघितल्यानंतर माझं खरंच मनातलं आग उघडणार आहे, पण त्याचं मी ही सुद्धा कंट्रोल करून सगळ्या गोष्टी नीट पार पाडेल. तेव्हा वल्लरी आणि अजित म्हणायला लागतो खरंच हे सगळं होईल ना. तेव्हा सगळे तिला धीर देतात की आमचा तेजाताईवरती पूर्ण विश्वास आहे, त्या नक्कीच हे प्लॅन करतील. तेव्हा तेजा म्हणते चला आता मला आज जायला पाहिजे. ती लगेच लगबगीने आज जायला निघते. दुसरीकडे इकडे अण्णा केदारचे गुंड असतात. तेवढ्यात तिथे तेजा येते आणि म्हणायला लागते कोणी आहे का, अण्णा केदार अण्णा केदार. तेव्हा ते म्हणतात कोण पाहिजे आजीबाई तुम्हाला, तुम्ही इथे काय करताय. तेव्हा ती म्हणते तो अण्णा केदार तो कुठे आहे, मी त्याचीच वाट बघत आहे. तेवढ्यात अण्णा केदार तिथे येतो आणि म्हणायला लागतो कोण आहे ज्याने माझ्या 5वीच्या घुगऱ्या खाल्ल्या आहेत आणि इथे येऊन टाइमपास करतोय, काय आहे माझ्या नावाचा एवढा का जप सुरू आहे. तेव्हा ती म्हणायला लागते तूच आहेस का नवरा मुलगा, अच्छा तू किती सुंदर आहे, राजबिंडा दिसतोय रे तू, तू एवढा तरुण एवढा जवान आहेस, मग तुझ्यासारख्या माणसाला लग्न करायची काय गरज आहे, तू तर तुझ्या मागे अशा 56 पोरी फिरू शकतो, मग लग्न का बरं करतोय. तेव्हा तो म्हणतं लग्न तर करायलाच पाहिजे ना, पण मी राजबिंडा आणि अशा पिळदार मिशनवाला, खरंच आजीबाई तुने माझं खूप छान कौतुक केलं आहे. तेव्हा ते म्हणते त्यांनी मला पाठवलं आहे मेकअप करण्यासाठी. तेव्हा अण्णा केदारला आठवतं अच्छा हा बरोबर आहे, श्रीकलाने सांगितलं होतं की ती कोणाला तरी मेकअपला पाठवणार होती. तेव्हा ती म्हणते हो हो त्यांनीच मला पाठवलेलं आहे आणि मी त्यांच्या सांगण्यावरून इथे काम करायला आले आहे. आता नवरी मुलगी कुठे आहे हे बघायला पाहिजे. तसंही तुझ्यासारख्या माणसाचं लग्न होत आहे, मग नवरी मुलगी ही साजेशी असेल ना, म्हणजे कसं मी एकदम असा पक्ष्यांच्या थव्यासारख्या माझ्या मागे पुढे मुली असतात. मग तू काळजीच करू नको, हे सगळं लग्नानंतर सुद्धा सुरू राहील. पण आता चल पहिले तुला नवरी मुलीला भेटतो, तू तिला मस्तपैकी तयार कर. आजीबाई तुझी बॅग दे ग, म्हणजे मी तुला घेऊन जातो. तेव्हा तेजा लगेच त्याच्या मागोमाग जाते. इकडे ती विचारायला लागते कोण आहे नवरी मुलगी, कुठे दिसत नाहीये. ही नवरी मुलगी आहे, ही तर तुला शोभत सुद्धा नाही, म्हणजे किती अशी चेहरा पडलेली, असं काही ही चांगली वाटत नाही. तेव्हा तो म्हणतो कसं आहे आजीबाई, मुलगी तर हीच आहे. तेव्हा ती म्हणते तुझ्यासारखं तरुण रुबाबदार आणि जेंटलमॅन माणसाला अशी चांगली मुलगी भेटायला पाहिजे होती ना, तुमचा जोडा शोभून दिसत नाही. तेव्हा तो म्हणतो कसं आहे, प्रेम आहे ना, प्रेम कसं आंधळच असतं ना, मग त्याच रूपात आहे, तुम्ही नका एवढा विचार करू. तेव्हा ती म्हणते ठीक आहे तुझं प्रेम आहे तर या मुलीला मी नवरी म्हणून सजवेल, पण याच्यामध्ये जास्त वेळ लागेल कारण की हिच्या चेहऱ्याला तर थोडी मारहाण सुद्धा झाली आहे. तेवढ्यात प्रेरणा तिला म्हणते माझ्या तोंडाला हात लावायचा नाही, हे म्हातारडे बाजूला हो. तेवढ्यात अण्णा केदार म्हणायला लागतो बघ माझी वाली कशी आहे, एकदम वाघीण आहे प्रेरणा. तेव्हा ती म्हणते मग काय मी अशी तशी आहे का. तेव्हा तो विचारतो तू कोण आहेस, हरीण नागिन. तेव्हा ती म्हणते मी सुद्धा वाघिणीसारखीच आहे, मग तू काय माझ्याशी असं पंगा घेऊ शकत नाही, मी सुद्धा चांगलंच काम करेल आणि या मुलीला खूप चांगलं सजवेल. तेव्हा तो म्हणतो माझ्या नवरीला खूप चांगलं सजव, कोणतीही व्यवस्थित म्हणजे कोणतेच प्रॉब्लेम करू नको, सगळ्या गोष्टी छान आणि व्यवस्थित व्हायला पाहिजेत. तेव्हा तेजा म्हणते तुम्ही काळजीच करू नका, मी आहे ना, मी सगळं मॅनेज करेन. तेवढ्यात अण्णा केदार म्हणतो ठीक आहे मी सुद्धा तयार होतो आणि तुम्ही सुद्धा तिला तयार करा. ती लगेच प्रेरणाच्या चेहऱ्याला हात लावते. तेव्हा प्रेरणा म्हणायला लागते हात लावू नको म्हातारडे, माझ्या चेहऱ्याला हात लावायची गरज नाही. तेवढ्यात अण्णा केदारचं तिच्याकडे बारीक लक्ष असतं, तो नजरच ठेवून असतो यांच्या काय गप्पा सुरू आहेत. तेव्हा तेजा लगेच तिच्या जवळ जाते आणि म्हणायला लागते काय ग एवढा राजविंडा तुला नवरा मिळत आहे, पैशावाला श्रीमंत मुलगा आहे, मी तर सांगते तू लग्न करून टाक.
आणि मनापासून लग्न कर, कारण की असा मुलगा तुला सहजासहजी भेटणार नाही. एवढा राजबिंडा, असं पिवळदार मिश आहेत आणि किती देखणं सुद्धा आहे. तेव्हा प्रेरणा म्हणायला लागते, काय म्हातारणे तुझं, तुला सांगितलं आहे ना इथून निघून जा. तेव्हा ती म्हणते, तुझे हात तर बांधलेले आहेत, तुम्हाला कसं काय मारू शकते, तुम्हाला काहीच करू शकत नाही. अण्णा तरीही त्यांच्यावरती बारीक लक्ष ठेवून असतं. तेजा लगेच त्याला बघते आणि पुन्हा म्हणायला लागते, अगं लग्न करून टाक. मी तुला सांगते, या वयात सुद्धा मला काम करायला लागतं, पण तुझा नवरा असला आणि तो पैसेवाला असला तर तुझं किती चांगलं होईल ना. तुला तर सगळं आयतं मिळू शकतं, मग तुला त्याचा विचार करायला पाहिजे. तेव्हा ती म्हणते, ए आजी तुम्हाला शिकू नको काय करायला पाहिजे. तेवढ्यात अण्णा केदार तिथून निघून जातो. इकडे प्रेरणाचे तेजा हात खोलते आणि तेजा सनकंदीच्या एक कानाखाली लावते. ते बघता तेजा म्हणायला लागते, प्रेरणा काय करते गो तू. ते ऐकल्यानंतर प्रेरणा म्हणायला लागते, तेजा तू आणि इथे काय करते, म्हणजे हे सगळं काय आहे. तेव्हा ती म्हणते, अगं थांब जरा, जास्त ओरडू नको. ती तिला तेजा जोरात हाक मारायला लागलेली असते. ते बघता तिला मिठी मारते आणि थोडी वार का होईना प्रेरणाच्या चेहऱ्यावरती आनंद आलेला असतो की फायनली कोणीतरी माझ्या जवळ आहे. तेव्हा तेजा सांगते, तुला सोडवायला मी, श्वेता, आम्ही सगळे इथे आलो आहोत. तेव्हा ती म्हणते, श्वेता आणि वल्लरी सुद्धा आली आहे, पण अजित तर आला नसेल ना. तेव्हा ती म्हणते, अजित सुद्धा आला आहे आणि अजितचा तुझ्यावरती पुरेपूर विश्वास आहे, तू काळजी करू नको. अजित तर बाहेरच वाट बघत आहे. एकदा तू आम्हाला भेटली ना त्यानंतर त्या अण्णा केदारचं संपवण्यासाठी, म्हणून तू बिलकुल काळजी करू नको, आम्ही सगळे तुझ्या बाजूने आहोत. पण एक गोष्ट आठवण ठेव, आता तुला हलगर्जीपणा करायचा नाही आणि आम्ही जसं सांगू ना तसंच सगळं करायचं आहे. तेव्हा ती म्हणते, हो हो मी तेच करणार आहे, तू बिलकुल काळजी करू नको. ती लगेच तिला सगळं प्लॅनिंग सांगते आणि म्हणायला लागते, तू काळजीच करायची गरज नाही, आम्ही सगळे इथे अण्णा केदारशी बदलाच घ्यायला आलो आहोत, पण तू शांत राहा. आणि काय ग, जीवाभावाच्या मैत्रिणीवरती असं कोणी हात उगारतं का, म्हणजे तुम्ही किती जोरात मला कानाखाली मारली ग. तेव्हा ती लगेच तिला एक पप्पी घेते आणि म्हणायला लागते, सॉरी ग सॉरी तेजा, खरंच माझ्याकडून चूक झाली. तेजा लगेच तिला मिठी मारते आणि म्हणते, आता मी सांगितलं आहे ना तसंच वागायचं आहे. त्या दोघी खूप खोत झालेले असतात. दुसरीकडे हे सगळे वाट बघत असतात की कधीतरी आता तेजाचा मेसेज येईल म्हणून त्यांची गडबड सुरू असते. तेवढ्यात तिथे अजित येतो आणि म्हणायला लागतो, आपल्याकडून चूक तर झाली नाही ना, आपण तेजाला आतमध्ये पाठवलं आहे. खरं म्हटलं तर ऑलरेडी प्रेरणा त्यांच्या कब्जामध्ये आहेत. आता तेजा सुद्धा गेली आहे आणि तेजाचा स्वभाव तर सगळ्यांना माहिती आहे, ती तापट आहे. चुकून ते अण्णा केदार समोर राग तिचा आवरला नाही तर काय होईल. तेव्हा वल्लरी म्हणायला लागते, मला नाही वाटत तेजाताई असं काय करतील, म्हणजे ती किती हायपर असले ना तरी सुद्धा तेजाला परिस्थितीची भान असते आणि ती त्याच्या हिशोबानेच वागेल. तेवढ्यात ती म्हणायला लागते, कसं आहे माहिती का, कितीही प्रॉब्लेम आले ना तरी आमच्या मैत्रिणीवरती विश्वास आहे. ती प्रेरणाताईंना जोपर्यंत भेटत नाही ना तोपर्यंत काहीच होणार नाही, तुम्ही काळजीच करू नका. तेवढ्यात इंदुई म्हणायला लागते, विठुराया आहेत ना आपल्या पाठीशी, मग ते आपली पाठराखण नक्कीच करतील. दुसरीकडे तेजाने इकडे प्रेरणाला तयार केलेलं असतं. तेव्हा प्रेरणा खरंच खूप नक्षत्रासारखी सुंदर दिसत असते. तेजा म्हणायला लागते, हे सगळं मी त्या अण्णा केदारसाठी केलेलं नाही आहे. आता जेव्हा अजित तुला पुन्हा भेटेल ना आणि तुला या सगळ्यामध्ये बघेल ना तेव्हा तो तुझ्या पुन्हा प्रेमात पडेल, म्हणून तर हे सगळं मी केलं आहे. तेवढ्यात तिथे अण्णा केदार येतो आणि हे सगळं बघून तो खूप खुश होतो. तेव्हा तो म्हणतो, आजी तू तर खरंच खूप जादू केली आहे. हिच्या चेहऱ्यावरचे जे मारण्याचे डाग होते ते सुद्धा तू नाहीसे केले, किती मस्त काम केलं आहे. तेव्हा ती म्हणते, मग नवरी मुलगी तुझ्यासारखी शोभायला तर पाहिजे ना, त्याच्याचमुळे हे सगळं केलं आहे. आणि अजून एक गोष्ट सांगू का, मी नवरी मुलीला तुझ्याशी लग्न करायला सुद्धा मनवलेलं आहे. तेव्हा तो म्हणतो, खरं की खोटं, माझा या गोष्टीवरती विश्वासच नाही. तेव्हा प्रेरणा म्हणायला लागते, हो मी लग्न करायला तयार आहे, कारण की एवढे वर्ष झाले आपलं लग्न कधीच व्हायला पाहिजे होतं, पण माझ्या चुकीमुळे आपलं लग्न झालं नाही. तुझ्यासारख्या स्थळाला मी नकार दिला, याचंच मला वाईट वाटत आहे, पण आता आपण मजेशीर लग्न करू. तेव्हा अण्णा केदार म्हणतो, खरं की काय, हे तर खरंच गैर आनंद झाला आहे मला, आता मी काय करू आणि काय नाही. पण एक गोष्टच खटकली आहे, प्रेरणा तू माझ्याशी लग्न करायला तर तयार झाली, पण त्या जुन्या अजितच्या नावाचं मंगळसूत्र का ठेवलं आहे, थांब जरा ते मंगळसूत्र काढू. तेव्हा आजी म्हणतात, तू नको रे काळजी करू, मी आहे ना, ते मंगळसूत्र मी काढून बाजूला करेल, पण अजून तिला थोडंसं तयार करायचं आहे, म्हणजे कसं तुझ्यासारखं तोला मुलाचं दिसायला पाहिजे ना. तेव्हा तो म्हणतो, मी गैरा खुश आहे.
आता मला काही प्रॉब्लेमच नाही, माझ्यावरती खरंच खूप मस्त मजा येणार आहे. आजीबाई तू हिला अजून सुंदर तयार कर आणि त्यानंतर आमचं टटटट लग्न होऊन जाईल. तेव्हा प्रेरणा ही खूप खुश झालेली असते. तो लगेच तिथून निघून जाते. इकडे लगेच तेजा तिच्या कामाला लागते. ती इकडे वल्लरी आणि श्वेताला मेसेज करते, श्वेता प्रेरणा मला सापडलेली आहे, आजीबाई प्रेरणापर्यंत पोचली आहे. हा मेसेज येताच इकडे सगळेजण खूप खुश होऊन जातात आणि लगेच इकडे त्यांचं पाणी पिण्याचं जे काम होतं ते बंद करून वल्लरी लगेच मेसेज सगळ्यांना वाचून दाखवते की प्रेरणाताई आणि तेजताईंची भेट झाली आहे. तेव्हा सगळे खूप खुश होतात. वल्लरी म्हणायला लागते, खरंच माझा तेजावरती पुरेपूर विश्वास होता आणि त्या आता प्रेरणाताईंकडे बरोबर पोचल्या आहेत. तेवढ्यात अधोक्षजी म्हणायला लागतो, चला आता अण्णा केदारची ही वरात काढायची आहे ना. तेव्हा इंदू म्हणते, तुम्हाला आठवण आहे ना अण्णा केदार काय म्हणाला होता की त्याच्या लग्नाला कोणी जायचं नाही, पण आपण तर मानवामध्येच उभे आहोत, मग आपण कसं जायचं नाही. तेव्हा वल्लरी म्हणते, त्याही कायद्याच्या बेड्या घेऊन सगळे खूप खुश झालेले असतात की अण्णा केदारचा आता आपण काटा काढूया. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत अण्णा केदार इकडे जबरदस्ती प्रेरणाच्या गळ्यामध्ये हार टाकतो आणि तिथून फेरं घ्यायला सुरुवातच करत असतो. तेवढ्यात इथे अधोक्षज, मनोज आणि अजित येऊन जातात. इकडे गुंडांबरोबर त्यांची मारामारी सुरू असते. तेवढ्यात इकडे अण्णा केदार म्हणायला लागतो, आता तर खरी मजा येणार आहे. खरं म्हणजे यांनी माझ्यावरती हल्ला केला आहे ना, मग आता त्या इंदूचं आणि त्या वल्लरीचा सुद्धा सिंदूर काही वाचणार नाही. यांची ही वाट लावेल आणि यांचा जीव सुद्धा इथेच जाणार आहे. तेवढ्यात तिथे स्त्री शक्ती म्हणून वल्लरी, इंदू आणि श्वेता सुद्धा येतात. तेवढ्यात त्या पुढे येतात आणि त्या गुंडांशी मारहाण सुरू करतात. जोरदार गुंडांना मारायला लागलेले असतात. ते बघता अण्णा केदार घाबरतो. तिथून एक तो पिस्तूल हातामध्ये घेतो आणि तडपडीने बाहेर येत म्हणत असतो, आता माझं लग्न होऊ दिलं नाही ना, मी आता कोणाला सोडणार नाही. तो सगळ्यांवरती पिस्तूल ताणून उभाच असतो. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता अण्णा केदार खरंच कोणावरती गोळी चालवेल का? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घंटी वाजवायला विसरू नका. नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.